ब्रेस्ट रिडक्शन, तर त्याच्यासाठी कुठले कुठले प्रोसिजर्स अवेलेबल आहेत आणि एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमुळे लोक येतात कन्सल्टेशनला? सो ब्रेस्ट रिडक्शन करायला म्हणजे ब्रेस्ट साईज खूप मोठा असेल तर त्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत की तुम्हाला योग्य ब्रा साईज अवेलेबल न होणं, सोशली ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये लँड होणं, बऱ्याचशा स्त्रियांना खांदेदुखी, मानदुखी, पाठदुखी असा त्रास होतो. कारण ब्रेस्ट हा लार्ज साईजचा असेल तर ऑलमोस्ट 2 ते 3 किलो ब्रेस्ट साईज हा एका बाजूनी तुमच्या खांद्याला लोड देतो आहे. असं दोन्ही ब्रेस्ट कन्सिडर केले तर 2 ते 4 किलोचा मास तुम्ही तुमच्या खांद्यापासून खाली हँग होतंय हे इमॅजिन केलं तर हा खूप मोठा आजार किंवा त्रास आहे बॉडीला. आणि त्याच्यासाठी करेक्शनसाठी खूप टेक्निक आहेत आणि त्या करेक्शन टेक्निक फार सोप्या आहेत की 1 डे सर्जिकल प्रोसिजर आहे ज्याला ब्रेस्ट रिडक्शन आपण म्हणतो. ही प्रोसिजर अर्थातच जनरल ॲनेस्थेझियामध्ये करायला लागते, ऑपरेशन थिएटरमध्ये करायला लागते. ॲनेस्थेझिया देऊन आपल्याला ब्रेस्टचा व्हॉल्यूम हा साधारण 1 ते 1.5 किलो 2 किलोपर्यंत एका बाजूचा ब्रेस्ट व्हॉल्यूम आम्ही कमी करतो. जो GH साईजचा कप असतो तो आपण एस्थेटिकली बेटर C कप साईज ब्रेस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो, ज्याने त्या स्त्रीचं मानदुखी, पाठदुखी, ब्रेस्टचा ब्रा साईज अवेलेबल न होणं, पाहिजे ते कपडे न घालता येणं, नंतर रेडीमेड कपडे अवेलेबल न होणं, असे सगळे सिच्युएशन आहेत ह्याच्यातनं करेक्ट होऊ शकतं. ॲज वेल ॲज ब्रेस्टच्या खालच्या फोल्डला जो व्हेंटिलेशनचा पार्ट असतो त्याच्यात घामाने येणाऱ्या अल्सर्स किंवा फंगल इन्फेक्शनपासून पण हे होऊ शकतं, बरे होऊ शकतात ओके. त्याच्यात. हे जे ब्रेस्ट सर्जरीज आहेत, ब्रेस्ट रिडक्शन झालं, ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा इम्प्लांट्स, ह्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स इन्व्हॉल्व्ड आहेत का? सो ब्रेस्ट ऑगमेंटेशन इम्प्लांट्सची आत्ताची जी जनरेशन आहे ती मोस्ट ऑफ द जनरेशन आहे की एकदा ब्रेस्ट इम्प्लांट तुम्ही घातलात आणि तुम्हाला तो सूट झाला व्यवस्थित तर आयुष्यभरासाठी तो बदलायला लागत नाही. त्याला फक्त तुम्ही 1-2 वर्षातनं चेकिंगला यायला लागतं आणि काही सोनोग्राफी किंवा एक्सरे आहेत ते तुम्ही फॉलोअपला करू शकता. पण एकदा घातलेला ब्रेस्ट इम्प्लांट परत ऑपरेशन करून काढायला लागलाय किंवा इन्फेक्ट झालाय असं आम्ही आतापर्यंत असं बघितलेलं नाही. त्यामुळे एकदा घातलेला इम्प्लांट हा युजली लाईफ लॉंग इम्प्लांट असतो आणि नंतर तुम्हाला एजिंग नंतर 30-40-50 वर्षानंतर जी ब्रेस्टमध्ये एजिंग रिलेटेड काही चेंजेस होणार आहेत तेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायची असेल किंवा अपग्रेड करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला बघता येतं. पण आत्ताचे जे इम्प्लांट आहेत ते मोस्टली परमनंट इम्प्लांट आहे. ओके. बट मग जे इम्प्लांट्स असतात जे लग्नाच्या आधी वगैरे केले जातात, त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये त्याचा काही इफेक्ट किंवा साईड इफेक्ट होऊ शकतो का? ब्रेस्टचा सगळ्यात मेन उपयोग आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी. सो प्रेग्नन्सी तुमची नॉर्मलच राहणार आहे. ब्रेस्ट इम्प्लांट आणि प्रेग्नन्सीचा काही संबंध नाही आणि ब्रेस्ट इम्प्लांट केल्यानंतरही सगळे जण नेहमीसारखं ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. सो ब्रेस्ट फिडिंग, कारण ब्रेस्ट इम्प्लांट हा मसल आणि ब्रेस्टच्या मधल्या टिश्यूमध्ये जातो. सो ब्रेस्ट टिश्यूवरचा एकदम नॉर्मल राहतो आणि जेव्हा तुमची प्रेग्नन्सी आणि हॉर्मोनल रिलेटेड चेंज होतात, जेव्हा ब्रेस्टच्या साईजमध्ये चेंजेस होणार आहेत, हॉर्मोनल चेंजेस होणार आहेत, मिल्क सिक्रेट होणार आहे, ही ग्लँड सगळी इंटॅक्ट असते कारण इम्प्लांट हा त्याच्याही खालच्या प्लेनमध्ये आहे. ओके. सो त्याचा आणि ब्रेस्ट फिडिंगचा काहीच संबंध नाही. ओके. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन ब्रेस्ट ऑगमेंटेशन आणि ब्रेस्ट इम्प्लांट? ब्रेस्ट ऑगमेंटेशन म्हणजे ब्रेस्टचं साईज एस्थेटिकली इम्प्रूव्ह करणं, बेटर करणं किंवा वाढवणं. आणि ब्रेस्ट इम्प्लांट हे ब्रेस्ट ऑगमेंटेशनची एक टेक्निक आहे. ब्रेस्ट ऑगमेंटेशन हे 2 ते 3 प्रकारे करू शकतो. एक तर ब्रेस्ट इम्प्लांट घालून, दुसरं फॅट ग्राफ्टिंग करून, तिसरं मॅस्टोपेक्सी करून ब्रेस्टचं व्हॉल्यूम तुम्ही रिक्रिएट करू शकता. सो या 2-3 सर्जिकल टेक्निकला ब्रेस्ट ऑगमेंटेशन टेक्निक म्हणतात. ऑगमेंटेशन म्हणजे साईज वाढवणं किंवा एनहान्स करणं आणि ह्या इम्प्लांट वगैरे ह्या सगळ्या मेथड्स आहेत ब्रेस्ट साईज इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके. सो करेक्ट कॅन्डिडेट्स कोण असतील या दोन्ही सर्जरीज जर बघायला गेलं तर? ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी करेक्ट कॅन्डिडेट म्हणशील तर ज्यांचा ब्रेस्ट साईज अनइक्वल आहे, ज्यांचा ब्रेस्ट साईज स्मॉल आहे, ज्यांना A किंवा B कपचा ब्रेस्ट आहे, तर अशा ब्रेस्ट एस्थेटिकली स्मॉल व्हॉल्यूमचा ब्रेस्ट हा वाढवून C किंवा D कपचा करायचा असेल तर ऑल दीज कॅन्डिडेट्स आर आयडियल कॅन्डिडेट्स फॉर ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी. ओके. असं कधी कुठला पेशंट आला आहे का ज्यांना ॲक्च्युली ब्रेस्ट सर्जरीची काही गरज नाही आहे, बट दे हॅव केम टू द सर्जरी आणि मग त्यांचं काउन्सिलिंग पार्ट कसं झालेलं आहे? युजली सेल्फ बॉडी इमेज ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेस्ट कन्सल्टेशनमध्ये. सो ॲस्थेटिकली ब्रेस्ट सर्जरी कन्सल्टेशनसाठी मेनली आमच्याकडे हेच पेशंट येतात की ज्यांना
आपल्या ब्रेस्टच्या साईजमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट पाहिजे आहे. आयदर स्मॉल ब्रेस्ट मोठे करायचे, मोठे ब्रेस्ट छोटे करायचे, ॲक्झिलरी ॲक्सेसरी ब्रेस्ट असतील तर ते काढायचे, किंवा मग निपल इन्व्हर्जन असेल तर ते करेक्ट करायचे. त्यामुळे ह्या कन्सल्टेशनचं स्वरूप असं असतं की पेशंटचा अभ्यास हा 50% आमच्याकडे यायच्या आधीच झालेला असतो. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द कन्सल्टेशन्स आर व्हॅलिड कन्सल्टेशन्स. सो ब्रेस्ट सर्जरीला जाण्याच्या आधी कुठल्या गोष्टी बघणं खूप नेसेसरी आहे? सो ब्रेस्ट सर्जरी करण्याच्या आधी त्या पेशंटचं काय रिक्वायरमेंट आहे सर्जरीचं हे फाइंड आउट करायला लागतं. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीला एखादा पेशंट आला असेल तर डॉक्टर बरोबर समोरासमोर कन्सल्टेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्याच्यात आम्ही पेशंटचं हाईट, वेट, बॉडी स्ट्रक्चर, ब्रेस्ट साईज, ब्रेस्टमध्ये काही गाठ नाही ना, हे सगळं आम्ही क्लिनिकली पहिले चेक करतो. ते झाल्यानंतर आम्ही काही स्पेसिफिक मेजरमेंट घेतो, कारण प्रत्येक पेशंटला वेगळ्या साईजचा ब्रेस्ट इम्प्लांट घालायला लागतो. तर कुठल्या पेशंटला कुठल्या साईजचा ब्रेस्ट इम्प्लांट घालायचा आहे याच्यासाठी काही मेजरमेंट्स असतात की ब्रेस्टचा विड्थ किती आहे, तुमच्या ब्रेस्टचं प्रोजेक्शन किती आहे, आणि त्या मेजरमेंटप्रमाणे आपल्याला ब्रेस्ट इम्प्लांटचा वेगवेगळ्या साईजमधला इम्प्लांट चूज करून त्या पेशंटसाठी करेक्ट इम्प्लांट निवडायला लागतो आणि तो मागून मग आपल्याला तो घालायला लागतो. त्यामुळे एक फिजिकल कन्सल्टेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. परत ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी ही जनरल ॲनेस्थेझियामध्ये करण्यात येणारी सर्जरी आहे. त्यामुळे जनरल ॲनेस्थेझिया रिलेटेड फिटनेससाठी ज्या गोष्टी असतात, जसं हिमोग्लोबिन चेक करणं, शुगर चेक करणं, ब्लड टेस्ट, ECG, एक्सरे चेक करणं, तर ह्या सगळे कन्सल्टेशन आणि ब्लड टेस्ट, ॲनेस्थेझिया चेकअप हा प्रत्येक पेशंटला आधी होऊन मगच त्याचं प्रोसिजर होते. सो मॅम, बऱ्याच वेळेस पेशंट असं कुठलं कन्सर्न घेऊन येतात की ब्रेस्ट पेन होतं अँड कॅन इट बी कॅन्सर? ब्रेस्ट पेन आणि ब्रेस्ट कॅन्सर हे वेगळे टॉपिक आहेत. बरेच वेळा ब्रेस्ट कॅन्सरची जी गाठ असते ती पेनलेस असते आणि त्याचा एज ग्रुप आहे साधारण 30, 40, 50 हा एज ग्रुप आहे की ज्याच्यात तुम्हाला पेनलेस एखादी गाठ लागायला लागली आणि ती वाढत वाढत चालली आहे, किंवा हाताला थोडीशी गाठ लागते, काखेत गाठ लागते, तर या काखेतल्या आणि ब्रेस्टमधल्या गाठी तुम्ही दुर्लक्षित करता कामा नये. त्याच्यासाठी तुम्हाला सोनोग्राफी करून ब्रेस्ट सर्जनला लवकरात लवकर कन्सल्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ब्रेस्ट पेन हे यंग जनरेशनमध्ये हॉर्मोनल किंवा लॅक्टेशनल एजमध्ये कधी दुधाच्या गाठी झाल्यामुळे, किंवा मग नंतर फायब्रोॲडिनोसिस नावाचा हॉर्मोनल सिस्टिक चेंजेस ब्रेस्टमध्ये होत राहतात. अशा प्रकारे ज्या गाठी असतात त्या पेन करू शकतात, आणि ब्रेस्ट पेन करणाऱ्या ज्या गाठी असतात बरेच वेळा त्या कॅन्सरच्या नसतात पण. सो ब्रेस्ट पेन झालं म्हणजे मला कॅन्सर झालं हे असं इंटरप्रिटेशन न करता आपण सोनोग्राफी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, ब्रेस्ट कॅन्सरसाठी एज ग्रुप काय आहे एक्झॅक्टली, आणि जे सेल्फ एक्झामिनेशन हा प्रकार असतो तो एक्झॅक्टली काय आहे आणि तो कसा केला जातो? सो ब्रेस्ट कॅन्सरसाठी एज ग्रुप आहे. आता इंडियामध्येच तू बघायला गेलीस तर प्रत्येक 10 स्त्रियांमागे 2 स्त्रियांमध्ये वयाच्या 80व्या वर्षापर्यंत कधी ब्रेस्ट कॅन्सर बघितला जातो. सो 10 मधल्या 2 हा खूप मोठा रेशिओ आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्ये होणारा मोस्ट कॉमन कॅन्सरपैकी एक कॅन्सर आहे, आणि त्याचा एज ग्रुप हा आता थोडासा अलीकडे शिफ्ट झालेला आहे. तर आम्ही यंग पेशंट 35-40 वर्षाचे पेशंट पण रोज ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट बघतोय. सो 35 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत सगळ्या स्त्रियांमध्ये आम्ही ब्रेस्ट कॅन्सर बघतो. त्याच्यात 35 ते 55 वर्षातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या वर्किंग असतात, त्या यंग असतात, त्यांना ब्रेस्ट व्हॉल्यूम आणि साईजबद्दल कन्सर्न असतो. सो त्या जेव्हा ब्रेस्ट ऑन्को सर्जरी कन्सल्टेशनला जातात, म्हणजे कॅन्सर सर्जरीचा ब्रेस्टचा जो पार्ट काढायचा आहे तो काढल्यानंतर प्लास्टिक सर्जरी कन्सल्टेशनला येतात की तो पार्ट आपल्याला रिप्लेस करता येतो. सो जेव्हा आपण ऑन्को सर्जरी करून तो ब्रेस्टचा पार्ट काढतो, BCS म्हणजे अर्धा ब्रेस्टचा पार्ट काढून टाकला जातो, किंवा मग पूर्ण ब्रेस्टचा पार्ट काढून टाकला जातो. कधी कधी कॅन्सर मोठ्या प्रमाणात असतो, मोठी गाठ असते किंवा 2-3 गाठी असतात एका ब्रेस्टमध्ये, तर असा पूर्ण ब्रेस्टचा पार्ट आपण काढून टाकला तर तेवढा ब्रेस्ट आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून तसाच्या तसा रिप्लेस करता येतो. सो आता हे नवीन आधुनिक प्लास्टिक सर्जरीच्या टेक्निकमुळे ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी बरोबरच प्लास्टिक सर्जरी करून ब्रेस्ट साईज पूर्ववत बदलता येतो.